आम्ही सदांच म्हणटा की गोंय ही कलाकारांची खाण आसा आणि सातत्यात गोंयांत कलाकारांची कमी ना. पेडण्यापासून काणकोण पर्यंत आम्ही दर दिसा दर वर्सभर वेगवेगळे उत्सव, दिवाळी आसूनी, दसरो आसूनी, धालो आसूनी, चवथ आसूनी, कालोय आसूनी, सातत्यात आम्ही वेगवेगळी कला सादर करीत आसता आणि ताच्या खातीर स्टेजीर नाचप हे आमच्या खातीर कठीण न्ही, आमच्या कडेन सोंपें काम आसा. आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर त्याच तरेन हो कला उत्सव एक लोककला उत्सव, हो व्हड कला उत्सव पुराय देशभर तेजें नांव जालां, हो मोठ्या प्रमाणात मनयता आणि दर्या संगमाचेर ह्या लोक उत्सवाची वाट सातत्यात कलाकारांच्या बरोबर लोकूय पळयता. फुडले 10 दीस म्हाका खबर आसा गोंयभरांतले सगळे लोक एक ना एक दीस, जशें आमी म्हणटा की एक ना एक दीस ह्या लोक उत्सवाक येवन वचपाकूच जाय. तांच्यांनी स्टेजीर खेळिल्ले वेगवेगळे कार्यक्रम हेय पळोवपाक जाय आणि आमकां हांव खरेदी करपाक हांगासर येवपाक जाय. हांव स्टॉलाच्या भितरल्या वाटेंतल्यान हांगासर पळय जाल्यार थंयसर म्हणजे गर्दी जर पळयत जाल्यार खचाखच गर्दी भरल्या. थंयसर चलतल्याकूय वाट मेळना. म्हणजे हांगासर उक्तावणाचो जरी कार्यक्रम आसलो जाल्यार पयलेच दिसा म्हणजे आपल्याक बऱ्यो वस्तू खरेदी करपाक मेळटल्यो, घडये कदाचित फाल्यां मेळच्यो ना, पूण आयजूच खरेदी करुया म्हणून लोक आज म्हणजे सांच्यानूच ते खरेदी करपाकूय तितकीच व्हड गर्दी हांगासर जमलेली आसा. ताज्या वयल्यान म्हणजे आमी म्हणटा की आर्टिजनाचो प्रॉडक्ट कितलो बऱ्या पद्दतीचो आसतलो हो आमकां कळून येता. हांव सगळे कलाकार जे आपली कला सादर करपाचे आसा त्या सगळ्या जाणांचे हांव खरोखरूच म्हणजे गोंयच्या पळोवंक वचत जाल्यार आमी पळयता गणेश वंदना कुणबी आसतली, जागोर आसतलो, देखणी आसतलो, दिवली डान्स आसतलो, मुसळ डान्स आसतलो, धनगर डान्स आसतलो, गोफण आसतली, तालगडी आसतली. ह्या सगळ्या कलाकारांच्या मनापासून स्वागत करताच. पण ह्याच बरोबर आम्ही पळयता कि खास करके जो राजस्थान से आए मंगेरिया यहाँ पे करेंगे, आसाम से आए बिहू करेंगे, गुजरात से आए गरबा करेंगे, महाराष्ट्र से आएंगे पावड़ा करेंगे, वेस्ट बंगाल से आए पिरूला डांस करेंगे, राजस्थान से भवई करेंगे, कर्नाटक से धोलू कुतिया करेंगे, हरियाणा से गुमराह करेंगे, राजस्थान से बहुरिया करेंगे, राजस्थान से मंगेरिया करेंगे, वेस्ट बंगाल से रबेसिया करेंगे, गोटीपू करेंगे, चारी नृत्य करेंगे. इस सभी कलाकारों का मैं खास करके उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आपके प्रदेश की जो बेस्ट से बेस्ट परफॉर्मेंस आप हमेशा के लिए यहाँ पे करते हैं, इससे आपके स्टेट का जो बेस्ट कला नृत्य है वो देखने का मौका यहाँ के गोवा के लोगों को, जो यहाँ के आए हुए लोगों को यहाँ पे मिलेंगे. ज्या वेळाचेर आमी ट्रायबल विलेजीच्या भेट घेतिल्ली आशिल्ली, खरें म्हळ्यार ही गोंयची संस्कृती जी आसा संपूर्ण भारतभर जर आज कोणीन जर तिगोवन जर दवरली आणि कोणीन जर ते आज पर्यंत मुखार जर वता जाल्यार हे आदिवासी समाज किंवा ट्रायबल पीपल अक्रॉस द इंडिया. त्या वेळाचेर पत्रकारांच्या मुखार हाचे वेळाचेर उलयतालो त्या वेळाचेर एक हांवें सहज एक चटाई आसा जाका आमी कोंकणीन आमी शेनरी म्हणटात, ताका हांवें सहज प्रश्न केलो की आई ह्या चटाई विणपाक खातीर पूर्ण जावपाक खातीर तुका कितले दीस लागतात. तर ताणें म्हाका सांगलें की जवळ जवळ 15 ते 20 दीस लागतात. आणि ताजे मार्केट व्हॅल्यू जो आसा तो कितलो आसा, ज्या वेळाचेर तुम्ही बाजाराक वता त्या वेळाचेर तुम्ही कितल्याक विकता. तर तिणें म्हाका सांगलें फक्त 1000 रुपया. म्हणजेच आजचो दिसोड्याच्या निमित्तान जर आमी जर हिशोब जर करीत जाल्यार म्हाका दिसता नॉट इवन 100 रुपीज सुद्धा पर डे पडना. पण ही जी कारागीर जी आसा तांची कलाकृती जी आसा ल्हानपणापासून आज मोठे जायपर्यंत त्यांच्यानी ज्या व्यवसायान तांकां बलिष्ठ केल्ली आसा त्या व्यवसायाकडे त्यांच्यानी केन्नाच फाटे केल्ली ना. कारण आमचे दायज, आमची संस्कृती, आमची परंपरा जर मुखार जर व्हरतले जाल्यार आर्थिक परिस्थिती न पळयत आसतना आपली ती वस्तुस्थिती आणि ती वस्तुस्थिती आज गोंयच्या साबार लोकां मुखार हाडपाक जाय. तातूंतल्यान शिक्षणाक सुद्धा चालना दिवपाक जाय. हो जो समज किंवा हो विचार घेऊन जो आसा पळय न्ही ह्या कलाकारांची कारागिरांची खरोखरच दाद दिवपाची गरज आसा. आणि म्हणूनच वट्ट ह्याच एक्झिबिशनाक कारागिरांक जवळ जवळ 550 स्टॉल्स
साची आम्ही तरतूद केल्ली आसा. ह्या देशातले सगळे वेगवेगळे स्टेटी जे असतात, ह्या सगळ्या स्टेटींनी आपलो कल्चर आसतलो, आपले फूड हॅबीट आसतले, हे एकमेका कडेन शेअर करपाक जाय. आणि आज जेन्ना आता आमचे मंत्री उलयताले तेन्ना लक्षात आयलें की गोंयचे 20 स्टेटी वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे कलाकार आसतले, कारागीर आसतले, हे सगळेच जाण ह्या हाच्या भितर पार्टिसिपेट जाल्ले आसा. आणि त्यामुळे हाच्या भितर एक देवाण घेवाण जी आसा ती हातूंतल्यान मेळटली. आणि म्हणून बारीक जे अनऑर्गनायज जे सेक्टर आसात, ह्या अनऑर्गनायज सेक्टराक एकत्रीत हाडून त्यांचे बारीक बारीक जे कितें काम करून जे वेगवेगळे कला आपली वेगवेगळे जे कितें करतात त्याचो सेल जावचो, जेणे करून त्यांची एक ॲडव्हर्टिजमेंट जावची, हो तातूंतलो एक उद्देश आसा. आतां जे वेळाचेर डायरेक्टर सांगताले की बरेच अशे आसात की मॅक्झिमम लोकांक अकोमोडेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसता, पण अजूनही कांय लोक जे आसात तांकां ते स्टॉल मेळूना, कारण हांगा जागाय अपुरी आसा. आनी त्यामुळे हे सगळे करता आसतना म्हाका दिसता की आमी हे पळयता आसतना की देशांतली सगळी कला जी आसा ही एका जाग्याचेर आमकां पळोवपाक मेळटा. आनी म्हणून हांव आर्ट अँड कल्चर मंत्र्याक विनंती करता की फुडल्या वर्सा जेन्ना तूं लोकोत्सव करतलो तेजे वेगवेगळे इन्विटेशनां जी आसात ते गोंयची वेगवेगळी हॉटेलां जी आसात त्यांच्या पर्यंत पावोवची, जेणे करून गोंयांत जे ट्युरिस्ट येतात त्या ट्युरिस्टांकय कळटलें की एकाच जाग्यार बसतकच सगळें गोंय पळोवपाक मेळटा. आमी हांगा बसतकच म्हाका मुख्यमंत्री सांगपाक लागले की स्टेज कितें पळयले काय म्हूण, आनी तांच्यांनी बारीक जेन्ना गोविंदान एक्सप्लेन करपाक सुरवात केली पळयतकच लक्षांत येना, पण बारकायेन जर पळयलें आसत जाल्यार सगळे गोंयचे जे कितें आसा ते सगळे ह्या सेटा भितर तांच्यांनी केल्लें आसा. आनी त्यामुळे वेगवेगळे देशांतले वेगवेगळे कलाकार जे आसात आपल्या स्टेटींतली कला जी आसा तेजें सादरीकरणूय हांगा करतले. वेगवेगळी स्टॉलाच्या माध्यमांतल्यान त्यांच्या गांवा भितर जावपी जे वेगवेगळे पदार्थ आसतले, वेगवेगळे जे कितें वस्तू ते तयार करतात बारीक बारीक कारागीर, तांकां हांगा सेल करपाक एक संदी मेळटली.